The teacher or the student wrong. Choose from the following options to fill in the blank in the above sentence. वरील वाक्यात रिक्त जागा भरण्यासाठी खालील पर्यायामधून निवडा. स्टुडंट हा जवळचा कर्ता असल्याने एक वचनी इज वापरतात. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 इज. Each of the two candidates paid his subscriptions. Fill in the blank with one of the following options given. खाली दिलेल्या पर्यायामधून रिक्त जागा भरा. Each, either, neither ही सर्वनामे नेहमी एकवचनी असतात. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हॅज. Which of the following words mean talkatives? Talkatives means बोलका आणि फ्लॅगमॅटिक्स means मंदबुद्धीचा व निरोत्साही. स्टुपिड म्हणजे मूर्ख, पॅरासाइट म्हणजे परजीवी आणि गॅरेलिस म्हणजे बोलका. आणि उत्तर याचं काय येईल? पर्याय क्रमांक 4 गॅरेलिस. Which of the following options refer to choppers? Choppers म्हणजे चालक. Chopper, one employment to drive a vehicle. आणि याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 अ पेड ड्रायव्हर फॉर अ प्रायव्हेटली ओनर कार. खाजगी मालकीच्या कारसाठी ड्रायव्हर. द मस्कुलिन जेंडर ऑफ अ डक इज. पर्याय क्रमांक 1 ड्रेक. नो सुनर दॅन द पोलीस हँडकफ्ड हिम. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो. दिलेल्या पर्यायामधून रिक्त जागा भरा. ॲज सून ॲज, नो सुनर दॅन ने दोन वाक्य जोडल्यास पहिली घटना साध्या भूतकाळात असल्यास दुसरी सुद्धा साध्या भूतकाळातच असते. तसेच डू, डज, डीड असल्यास वाक्यातील क्रियापद मूळ रूपात असते. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 डीड ही कम. When the meeting began, everybody took ... Complete the sentence with the correct option from below. खालील पर्यायामधून वाक्य पूर्ण करा. एव्हरीबडी हे एकवचनी अनिश्चित सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनाम पुल्लिंगी मानतात. आणि उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हिज सेड. Who can save our country? Which of the following options best represent the passive form of the above given sentence? खालीलपैकी कोणता पर्याय वरील वाक्याचा पॅसिव्ह फॉर्म आहे? आणि हु कॅन सेव्ह अवर कंट्री प्रश्नचिन्ह चे साधे वाक्य ही कॅन सेव्ह अवर कंट्री. आणि पॅसिव्ह वाईज हु कॅन अवर कंट्री बी सेव्ह बाय प्रश्नचिन्ह. आणि उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हु कॅन अवर कंट्री बी सेव्ह बाय. फ्लॉग अ डेड हॉर्स. गिव्ह मिनिंग ऑफ द इडियम्स. म्हणीचा अर्थ सांगा. अ फ्लॉग अ डेड हॉर्स म्हणजे मेलेल्या घोड्याला चालवण्याचा प्रयत्न करणे. याचा अर्थ निरुपयोगी गोष्टीत रस दाखवणे असा होतो. आणि याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 टू राईव्ह इंटरेस्टेड इन द आउटडेटेड सब्जेक्ट. Fill in the blank choosing the correct options from below. खालील पर्यायामधून योग्य जागा भरा. I spoke to the chairman ... He was sitting along in the chair. येथे जेव्हा तेव्हा असा वेळेचा संबंध असल्याने वेन योग्य आहे.
त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 वेन. The poor should be dot dot. Which of the following options can fill in the blank in the above sentence? कोणता पर्याय वरील वाक्यात रिक्त भरू शकतो? दिलेले वाक्य पॅसिव्ह वाईज असल्याने रचना टू बी अधिक वर 3 अशी पाहिजे, म्हणून फेड हे तिसरे रूप योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 फेड. No other woman was as strong as Indira Gandhi in the Indian politics. Choose from the given options the correct superlative form of the underlined word in the above sentence. वरील वाक्यातील अंडरलाइन शब्दाच्या ठिकाणी सुपरलेटिव्ह फॉर्मच्या ठिकाणी योग्य पर्याय कोणता? आणि स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगेस्ट विशेषणाचे तिसरे रूप हे सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये लागतं. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 स्ट्रॉंगेस्ट. It is a quiet place. Choose of the following words. Identify the word that has been incorrectly used in the above sentence. वरील वाक्यात चुकीच्या पद्धतीने वापरलेला गेलेला शब्द ओळखा. क्विट्स म्हणजे अगदी आणि क्विट म्हणजे शांत. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 क्विट्स. There is no time to lose. Which of the following options is the correct passive voice of the above sentence? कोणता पर्याय वरील वाक्याचा पॅसिव्ह वॉइस योग्य आहे? आणि टू अधिक वर्ब 1 म्हणजे इन्फिनिटिव्हच्या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस टू अधिक बी अधिक वर 3 असे होते, म्हणून टू बी लॉस्ट योग्य आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 देअर इज नो टाइम टू बी लॉस्ट. ही टोल्ड मी गुड मॉर्निंग. Which of the following options best represent the indirect speech of the above sentence? खालीलपैकी कोणता पर्याय वरील वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच आहे? आणि आपण इथे गुड मॉर्निंग आपण विश करतो, त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 ही विश मी गुड मॉर्निंग. Which of the following show to the correct order of the above part of a sentence? वरील वाक्यामधून योग्य क्रम लावा. आणि बी 1 नंबरला आहे व्हेन वी वेअर चिल्ड्रन्स. आणि डी आहे हा 2 नंबरला आहे माय कझिन अँड आय वूड रन आउट. आणि ए आहे हा 3 नंबरला आहे स्टॅक नेक इंटू रेन. आणि सी आहे हा 4 नंबरला आहे अँड आय हॅव ॲन एक्सेलरेटिंग स्पॅथ. आणि याचा मराठीत अर्थ काय होतो? जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझे चुलत भाऊ व आम्ही पळून जाऊन उघड्याने पावसातील आंघोळीचा आनंद घ्यायचो. त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. There is no difference dot dot you and me. Which of the following options best explain the meaning of the above underlined part? खालीलपैकी कोणता पर्याय वरील अधोरेखित केलेल्या भागाचा अर्थ स्पष्ट करतो? आणि इथं ह्या वाक्यामध्ये काय वापरलेला आहे? अँड वापरलेला आहे. आणि 2 घटकांचा संबंध असल्यास बिटवीन वापरावे. आणि अँड बरोबर नेहमी
बिटवीनच असतो. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 बिटवीन. प्लीज पुट डाऊन what you have to say. Which of the following options best explain the meaning of the above underlined part? खालीलपैकी कोणता पर्याय वरील अधोरेखित केलेल्या भागाचा अर्थ स्पष्ट करतो? आणि पुट डाऊन या फ्रेजचा अर्थ लिहिणे असा होतो. रीड म्हणजे वाचणे, स्पीक म्हणजे बोलणे, आणि राईट म्हणजे लिहिणे, आणि नरेट्स म्हणजे कथन करणे. आणि उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 राईट्स म्हणजे लिहिणे. माय ब्राउन स्टडी वॉज रूडली सेकंड. Which of the following options best explain the meaning of the above underlined part? खालीलपैकी कोणता पर्याय वरील अधोरेखित केलेल्या भागाचा अर्थ स्पष्ट करतो? इंटरेस्टेड इन अ स्टडी, अभ्यासाची आवड, इंटरेस्टेड ॲट द कॉलेज, महाविद्यालयातील अभ्यास, रेग्युलर स्टडी, नियमित अभ्यास, ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट, अर्ध जागरूक राज्याचे स्वप्न. आणि ब्राउन स्टडी प्रत्यक्षात या फ्रेजचा अर्थ अ मूड ऑफ डीप ॲब्सॉर्प्शन्स ऑर थॉटफुलनेस होतो. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 ड्रीम ऑफ हाफ कॉन्शियस स्टेट. ही ट्राय एव्हरी प्लॅन चेंज इट इंटू निगेटिव्ह, नकारात्मकमध्ये बदला. आणि त्याने प्रत्येक मार्ग अवलंबिला म्हणजेच अवलंब्याचे बाकी ठेवले नाही. त्यामुळे इथे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 ही लेफ्ट नो प्लॅन अनटायर्ड. डोंट बी प्राऊड ऑफ अ ब्लू ब्लड. चूज द ऑप्शन्स which best explain the meaning of the underlined part in the given sentence. दिलेल्या वाक्यात अधोरेखित केलेल्या भागाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. ब्लू ब्लड म्हणजे समवन हू इज फ्रॉम अ फॅमिली ऑफ द हायेस्ट सोशल क्लास. त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 नोबल क्लॅन. He finished the work. Then he went out. Which of the following options can combine the above sentence A and B? After finishing the work, he went out. After having finished the work, he went out. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 आफ्टर. How is he? Which of the following punctuation mark would be appropriate at the end of the above sentence? वरील वाक्याच्या शेवटी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह योग्य आहे? आणि दिलेले वाक्य प्रश्नार्थक असल्याने शेवटी प्रश्नचिन्ह येईल. त्यामुळे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 क्वेश्चन मार्क. A snake in the grass is more dangerous than an open enemy. उघड्या शत्रूपेक्षा गवतातील साप अधिक धोकादायक आहे. गिव्ह अ मीनिंग ऑफ द अंडरलाइन्स इडियम्स. अधोरेखित केलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. आणि अ स्नेक इन द ग्रास म्हणजे लपलेला शत्रू, अर्थाने हिडन इनिमी योग्य आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 हिडन इनिमी.
ब्रिंक अ ग्लास ऑफ अ वॉटर, चेंज इट इंटू पॅसिव्ह वॉइस. आणि आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह वॉइस पुढील सूत्रानुसार होते. आणि जी सुरुवात कशाने होते? लेट. लेट ऑब्जेक्टिव्ह अ ग्लास ऑफ अ वॉटर, ऑब्जेक्टिव्ह. बी आणि वर्ब 3 ब्रॉड. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. लेट अ ग्लास ऑफ अ वॉटर बी ब्रॉड.